राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे 5 आमदार आणि एका खासदाराचं प्रतिज्ञापत्र असल्याचं समोर येत आहे। दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्यांची नावं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। खासदार अमोल कोल्हेंचं दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र असल्याचं कळतंय। आमची दिशाभूल करून अजित पवार गटानं प्रतिज्ञापत्र घेतल्याचं अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी आरोप केलेला आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, दोन्ही गटांकडे नेमकी कुणाकुणाची प्रतिज्ञापत्र आहेत, कुणाकुणाचं नाव समोर आलंय? प्रज्ञा, निवडणूक आयोगाचा नुकताच जी ऑर्डर आली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 5 असे आमदार आहेत ज्यांना दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र दिली अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती। तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांना देखील प्रतिज्ञापत्र दिलं आहे अशी देखील माहिती देण्यात आली होती। याच्यामध्ये ते आमदार कोण आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आमदार चेतन तुपे, आमदार किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार हे यामध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे। यातले अशोक पवार जे आहेत, जे शिरूरचे आमदार आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार गटाला जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ते प्रतिज्ञापत्र दिशाभूल करून आमच्याकडून घेण्यात आलं आणि त्यामुळेच अमोल कोल्हे असतील किंवा अशोक पवार असतील त्या दोघांच्याही प्रतिज्ञापत्रामध्ये काउंटर प्रतिज्ञापत्रामध्ये ही बाब नमूद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आमचा अजित पवार गटाला पाठिंबा नसून शरद पवार गटाला पाठिंबा आहे असं देखील काउंटर प्रतिज्ञापत्र देऊन आपली जी बाजू आहे ती मांडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जे अजित पवार गटाला पाठिंबा देणारे आमदार आहेत चेतन तुपे, किरण लहामटे आणि राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक यांना मात्र काउंटर प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही। त्यांना आपलं जे प्रतिज्ञापत्र आहे सुरुवातीला शरद पवार गटाला दिलं आणि त्यानंतर पुन्हा जाऊन अजित पवार गटाला देखील अशाच पद्धतीनं आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलंय। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर दोन्ही गटाकडे कुणाकुणाची प्रतिज्ञापत्रे आपण पाहतोय। चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक, अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।